हे आपण जवस घेतलेले आहे. आपण करणार आहे जवसाची चटणी. तर हे आपण स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. तर हे आपण छान असे भाजून घ्यायचे. हे आपण घेतलेले आहेत शेंगदाणे. ही घेतलेले आहेत शेंगदाणे. आपण शेंगदाणे पण भाजून शेंगदाण्याची आपण करणार आहे चटणी. त्याच्यासाठी आपण हे शेंगदाणे घेतलेले आहेत. आता छान आपण भाजून घेऊया याला. तीळ आपण असे जवस भाजून घ्यायचे. असे छान गॅस बारीक ठेवून भाजायचे, म्हणजे काय होतं करपत नाही. करपू द्यायचे नाही. छान असे मंद गॅसवरती भाजून घ्यायचे. आपले काळे पण नाही होत झाले पाहिजे. असे छान भाजायचे, गवळे गवळे भाजायचे, म्हणजे चटणी आपली खायला खमंग आणि चवदार होते. त्याच्यामुळे असे गॅस बारीक ठेवून आपण त्याच्यावरती जवस भाजून घ्यायचे, म्हणजे चटणी आपली कशी खमंग आणि छान लागते. करपू द्यायचे नाहीये. भाजताना असे तडतड उडायला लागले की खमंग असे भाजले म्हणायचे आपले जवस. भाजताना कसे छान असे खमंग तडतड आवाज येतो. गॅस आपण बंद करू. खमंग असे छान आपले भाजून झालेले आहेत. तर आपण याला थंड व्हायला ठेवून देऊया. तर थंड व्हायला आपण हे ताटामध्ये असे पसरून ठेवायचे, म्हणजे थंड होतात छान असे. तर आपण हे थंड करून घेऊया जवस आपले. तर आपण हे शेंगदाणे घेतलेले आहेत. आता आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया. गॅस आपण बारीक केला आहे. बारीक गॅसवरती भाजायची. शेंगदाणे पण आपले करपले नाही पाहिजे. असे मंद गॅसवर आपले खरपूस भाजून घ्यायचे, म्हणजे चटणी आपली खायला टेस्टी होते. शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत. आता आपण त्याला काढून घेऊया. प्लेटमध्ये आपण गॅस बंद करून घेऊया. तर आपण हे प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तर आपण हे शेंगदाणे प्लेटमध्ये थंड व्हायला काढून घेतलेले आहेत. तर आपण हे थंड करून घेऊया. जवसाची चटणी करण्यासाठी साहित्य आपल्याला काही जास्त लागत नाही. हे आपण घेतलेलं आहे तिखट, आणि हे घेतलेलं आहे मीठ, आणि इथं घेतलेलं आहे लसूण. आपल्याला 2 चटण्या बनवायच्या आहेत. त्याच्यामुळं आपण हे आपण शेंगदाण्याच्या चटणीसाठी घेतलेलं आहे. हे घेतलेलं आहे जवसाच्या चटणीसाठी. आपण 2 चटण्या बनवणार आहे. त्याच्यासाठी हे घेतलेलं आहे लसूण. तर आपण हे 2-3 साहित्यच लागतात आपल्याला चटणीसाठी. जवस आपले आता थंड झालेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता त्याला भरून घेऊया. तर आपण हे जवस घालून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्याच्यामध्ये टाकूया आपण लसूण,
त्याच्यामध्ये आपण हे मीठ टाकून घेऊया 1 चमचा. एक चमचा तिखट टाकूया आपण. तर आपण याला झाकण लावून बारीक करून घेऊया. तर आपण हे बारीक करून घेतलेलं आहे. छान असं सुंदर आपली चटणी तयार झालेली आहे. खाण्यासाठी मस्त खमंग वास येतोय चटणीचा आपल्या. तर आपण हे डब्यात भरून रोज जेवणासाठी जेवण करताना आपण 1 चमचा घेतला तरी छान मस्त तोंडाला चव येते आणि खाण्यासाठी छान असते. शरीरासाठी पण आपल्या चांगले असते, उपयोगी असते. त्याच्यात कॅल्शियम भरपूर असतं जवसाच्या चटणीमध्ये. त्याच्यामुळं आपण ही चटणी जेवणासोबत रोज वापर केला तरी चांगले असते. त्याच्यामुळं हे चटणी खावी. तर आपण याला पॅकबंद डब्यात भरून ठेवूया. अशी पॅकबंद डब्यामध्ये अशी भरून ठेवली की छान वाटते खायला. पाण्याचा हात नाही लागू द्यायचा. छान अशी मस्त चटणी झालेली आहे खमंग अशी. तर आपण करून घेऊया शेंगदाण्याची चटणी. हे आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. ते आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. त्याच्यामध्ये आपण मीठ आणि तिखट घालून घेऊया. हे आपण लसूण घेतलेला आहे ते पण घालूया. तर हे आपण झाकण बंद करून मिक्सरला लावून घेऊया. तर आपण ही चटणी बारीक करून घेऊया शेंगदाण्याची. शेंगदाणे चटणी आपण बारीक करून घेतलेली आहे. हे पण मस्त खायला वरण भात किंवा आपण ज्वारीची भाकरी चपाती याच्यासोबत आपण खाऊ शकतो. आपण ही शेंगदाण्याच्या चटण्या चवीला छान असतात. त्याच्यामुळे तोंडाला चव नसली तरी पण आपण ह्या चटण्या जेवणासोबत यूज करू शकतो. त्याच्यामुळे अशा चटण्या बारीक करून घ्यायच्या. तर आपण ह्याला डब्यामध्ये भरून घेऊया.